शेतकरी हा अन्नदाता आहे, म्हणजे देशाचा तो अन्नदाता आहे. हं. मग तरी त्याला हक्कासाठी झगडावं लागत आहे, त्याला संघर्ष करावा लागत आहे. म्हणजे शेतकरी नेमका अडकला कुठं बाबा? मी सांगतोय ना, शासनाचे धोरण कुठं कुठं चुकले. शेतकऱ्याला फक्त अन्नदाता म्हणूनच त्याला मारण्याचं आलं पहिलेपासून. कारण शेतकऱ्यांनी जे अन्नधान्य पिकवलंय आतापर्यंत, ते पिकवलेल्या अन्नधान्याचा भाव ठरवण्याची त्यांना म्हणजे अधिकारच नाहीये. आणि त्याच्यामध्ये 1951 मध्ये एक कलम केलेली आहे, म्हणजे धोरण बदलताना घटनेमध्ये, की त्या कलमा 9 नंबरची कलम आहे ती. अच्छा. ते लोकसभेमध्येच त्याने हे केलेलं आहे, की शेतकऱ्याला कोणताही माल, उत्पादित केलेला माल विक्री करताना त्यांना भाव ठरवायचा नाही. त्याच्यामागं कदाचित त्यावेळेस कारणे असू शकते. त्यावेळेस आपल्याकडे अन्नधान्याचा पुरवठा कमी होता. अन्नधान्यच नव्हतं, आपल्याला परदेशातून अन्न बोलवावं लागत होतं. यामुळं कदाचित त्यांनी म्हणजे शेतकऱ्याचा द्वेष या उद्देशाने केला नसावा, माझं मत सांगतोय. पण आज आपल्याकडे खूप माल आहे. बरोबर. आज आपण खूप पिकवतोय, शेतकऱ्याजवळ ठेवायला जागा नाहीये. मग शेतकऱ्याला पिकवलेल्या मालाची किंमत शेतकऱ्यालाच ठरवू दिली, तर शेतकऱ्याला अनुदान द्यायची गरज नाहीये आणि शेतकऱ्याला कोणतं मार्गदर्शन करायची गरज नाहीये. शेतकऱ्याला म्हणजे ज्या आहे फालतूच्या योजना आहेत, त्या योजना सुद्धा नाही दिल्या तरी आज शेतकरी म्हणजे पाठबळानं उभा राहू शकतो. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नेमकी कोणती अशी तुम्हाला वाटते खूप मोठी समस्या आहे? म्हणजे पाऊस पाण्याची आहे किंवा मग आपण पाहतो शासन व्यवस्था आहे, कर्जबाजारीपणा आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं काय अडचण आहे आज शेतकऱ्यांची? शेतकरी हा प्राणीच असा आहे, की त्याला सर्व संकटाला तोंड द्यावं लागते. बरोबर. पहिलं त्याच्यातलं कारण आहे शासनाचे चुकीचे धोरण. दुसरं, शासन करते असं नाही म्हणत मी, शासन शेतकऱ्यासाठी करते, पण कुठं कुठं शासन चुकते. आता चुकते म्हणजे कसं, शेतकऱ्याला पाहिजे तेव्हा, म्हणजे शेतकरी हा स्वतःच्या हातावर अवलंबून नाहीये. शेतकऱ्याचे सर्व निसर्ग, व्यापारी, समाज, मजूर, सर्व यंत्रणा या साऱ्या गोष्टीवर तो आहे. जसं कारखानदार आहे, बटन दाबलं म्हणजे त्याच्या मशिनरी चालू होतील, पण शेतकऱ्याजवळ तसं बटन नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे शेतकऱ्याला सर्व समस्या येतात आणि सर्वांसोबत समन्वय ठेवावा लागते. निसर्गासोबतही ठेवावं लागते, राजकारणी लोकांसोबतही ठेवावं लागते आणि स्वतःच्या आर्थिक परिस्थितीसोबत सुद्धा त्यांना समस्या ठेवावं लागते. त्याच्यामुळं कर्जबाजारी हा जे विषय तुम्ही मागितलाय, कर्जबाजारी, तर शासनाने पहिल्यापासून हे एक चुकलंय. तुम्हाला एक मी माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं उदाहरण सांगतोय. 1970-71चा काळ असेल. त्या काळामध्ये भूविकास बँक कर्ज नाही भरलं म्हणून माझ्या घरावरचे पत्र, म्हणजे बाबाच्या काळातली गोष्ट आहे, त्यावेळेस मी 7व्या-8व्या वर्गामध्ये असेल. तर भूविकास बँकेचे अधिकारी घरावरचे पत्र ओढण्यासाठी आले होते. एवढी बिकट परिस्थिती होती शेतकऱ्याची त्यावेळेस. आणि बाबा म्हणले, बाबा माझं घर उघडं होते, तर बाबाने घरामध्ये ठेवलेले छोट्या छोट्या पोत्यामधले अन्न विकून कर्ज भरलंय. आम्ही उपाशी राहिलो, ऍक्च्युअली सांगतोय. एक टाइम स्वयंपाक करायची, एका टाइमवर आम्ही 2 दिवस जेवायचे. अशी सर्व, माझीच नाही गावातल्या सर्वच लोकांची परिस्थिती अशी होती. त्यावेळेसही शेतकऱ्यांना शासनाने शिकवलं नाही. कर्ज काढायचंच, कर्ज द्यायचं, कर्ज देण्याला शासन कमी नाही पडलं, पण कर्ज कसं फेडावं हे शिक्षण शासनाने शेतकऱ्याला दिलं नाही. खरंच. त्याच्यामुळं आज हे जे मोठा कर्जमाफीचा प्रश्न निर्माण झाला, सर्वात मोठा, म्हणजे याच्यामध्ये राजकारण शिरलं, जागतिक लेवलचे प्रश्न शिरले, सर्वच प्रश्न शिरले. हा प्रश्न निर्माण झाला नसता, कारण त्यावेळेस शेतकऱ्याला जर शिकवलं असतं, की तू 100 रुपये दिले, तर तू 100 रुपयाचे 200 रुपये कसे कमावतो, बरोबर. हे शिक्षण दिलं असतं, किंवा ते कर्ज कसं फेडण्याचं त्याला मार्गदर्शन केलं असतं. ह्या गोष्टीने आजची परिस्थिती अशी आहे, कर्ज घेणं म्हणजे कर्ज बुडवणं. सर्वांची मानसिकता झाली आहे, सर्व शेतकऱ्याची. मी शेतकऱ्याचा पोरगा, तुम्ही बी कदाचित असू शकता, आणि जे आपणाला मोठे नेते राजकारण करतात ते सुद्धा शेतकऱ्याचे पोरं आहेत. मी असं नाही म्हणत, त्यांचा बी त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. आत्ताच्या काळामध्ये कर्जमाफी केली या सरकारने. बरोबर. ही कर्जमाफी बरेच लोक याला विरोध करायले, पण माझ्या मते अभ्यासपूर्वक हे कर्जमाफी झालेली आहे. त्याचं उदाहरण सांगतोय मी. शेतीच्या नावावर लोक कर्ज काढायचे, त्याच्यामध्ये उद्योगपती होते,
त्याच्यामध्ये इंजिनियर होते, त्याच्यामध्ये डॉक्टर होते, त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी होते. या सर्वांची कर्जमाफी व्हायची शेत 7/12 दाखवला म्हणजे. आणि तुम्हाला कर्ज भेटायचं किती रुपये भेटायचं? 1000 1 लाख 2 लाख. पण उद्योगपती त्या जमिनीच्या याच्यावर गहाण ठेवून किती कर्ज काढायचे, उद्योग चालवायचे. अब्जोपतीनं करोडोनं त्या शेतकऱ्या म्हणजे कर्जमाफीमध्ये त्यांचे फायदे झाले, शेतकऱ्याचे फायदे झालेले नाही. आजच्या या कर्जमाफीमध्ये बारकाईने जर पाहिलं असं की जो खरोखर शेतकरी आहे त्याच्याकडे कोणता कर्मचारी नाही आहे किंवा कोणता उद्योगपती नाही किंवा कोणता व्यापारी नाही, अशा शेतकऱ्याला, ज्या शेतकऱ्याचा अहोरात्र कष्ट करते, अशा शेतकऱ्याला कर्जमाफ झालेलं आहे. आणि हे साऱ्या लोकांना खसकलंय. अच्छा. त्याच्यामुळे त्याला विरोध झाला. पण ही जर सवय पहिलेपासून असती तर आज कर्जमाफीचा प्रश्नच निर्माण झाला नसता, असं मला वाटतंय. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं, आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा आहे, शेतीची प्रगत साधनं सुद्धा आलेली आहे. तरी सुद्धा हे जे शेतकरी आहे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम का होत नाहीये? मी पहिल्यापासून तेच सांगतोय की शेतकऱ्याला फक्त अन्न पिकवण्याचं शिकवलंय, ग्राहक शोधण्याचं शिकवलं नाहीये. अच्छा. फळ पिकवतोय. आता मी आंबे पिकवले, ते मी झाडापर्यंतच आंबे माझ्या मर्यादित आहेत. झाडाचे उतरले तर विकणारा दुसरा आहे, वाहतूक करणारा दुसरा आहे, विकणारा दुसरा आहे, नफा खाणारा तिसरा असते. पण आपण जर थेट ग्राहकापर्यंत पोहोचवलो, थेट, आता सर्व सुविधा झालेली आहेत. मी शेतकऱ्याला ते प्रत्येक वेळेस सांगतोय की तुम्ही ग्रुप तयार करा. माझ्याकडे केशर आंबा आहे, आपणाला मी घरपोच सेवा देऊ शकतो. आपल्याला किती डझन आंबे आहेत, माझ्या या एवढ्या आंब्याचा एवढा भाव आहे. जर आपण डायरेक्ट तोडलेले आंबे डायरेक्ट त्या, जसं की 20 किलोमीटर 25 किलोमीटर एक प्रत्येकात शहर आहेत, त्या शहरामध्ये जर आपण ते विकण्याची पद्धत चालू केली तर मला वाटत नाही की शेतकऱ्यापाशी रोज पैसा येत नाही, म्हणजे रोज पैसा येऊ शकतो. पण आपण काय केलंय, पिकवतो, कोण मरमारी करायची, कोण विकायचं. आजच्या घडीला असा आहे, जो पिकवतो तो भीक मागत आहे आणि जो विकतो तो श्रीमंत होत आहे. करेक्ट. ही वास्तविकता आहे. तुम्ही बागवान पहा किंवा इतर कोणी पहा, तो मंडी टाकून विकतोय. आज तुम्ही नोकऱ्यासाठी हिंडताय, ठीक आहे, शिकवा पोरायला, पण पिकवलेला माल आपण जर स्वतः विकला, मंडीत दुकान टाकलंय, आपल्याला शेतकऱ्याच्या पोराला पहिलंच वाटते की मी खूप पाटील मोठा आहे, मी कशाला आंबे विकू, मी कशाला अंडे विकू, मी कशाला रस विकू. पण असं नाही आहे. तुम्ही बाहेर राज्यामध्ये असे पहा तुम्ही की एवढी बिकट परिस्थिती आहे, पण ते माणसं आज तुम्ही ग्रामीण भागात पहा, MP UP मधले लोक मोटरसायकलला भांडे, मोटरसायकलला बुटं, मोटरसायकलवरच हे येऊन विकतात, म्हणजे ग्राहक निर्माण करतात. बरोबर. तसं जर आपण केलंय, आपल्या मुलानं केलं असं, तर मला वाटत नाही की आपल्याला नोकरीच्या शोधात आपलं गाव सोडून बाहेरच्या देशात म्हणजे गावात किंवा देशात जावं लागेल. ओके. आता कुक्कुटपालन आहे, दुग्ध व्यवसाय आहे, मत्स्यपालन आहे, ठीक आहे, शेळीपालन आहे. याच्यामध्ये कोणता असा जोडधंदा आहे जे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आणि ते केल्यानंतर त्यांना चांगलं आर्थिक उत्पन्न मिळेल आणि का केला पाहिजे? हे पहा, रोज पैसा मिळणारा व्यवसाय म्हणजे ते अंडे असो, मच्छीपालन असो, की शेळीपालन असो, की दूध व्यवसाय असो, ह्या गोष्टी जर आपण केल्या म्हणजे रोज पैसा, जसा दुकानदार घरातून निघाला की रिकाम्या खिशानं जातोय दुकानामध्ये, बरोबर, पण संध्याकाळी येताना गळ्यातली बॅग भरून आणतोय, ही वास्तविकता आहे. करेक्ट. तसं जर शेती हे आपण दुकान समजलं, आपण हंगामावर अवलंबून राहतो, याच्यावर अवलंबून राहतो, व्यापाऱ्यावर अवलंबून राहतो, हे न करता आपण जर शेतीसाठी रोज पैसा कमवणाऱ्या उद्योग सांगड 2 गायी ठेवा. आपण आज तर आजची परिस्थिती अशी आहे की कुणब्याच्या घरी गायी बैल राहिलीच नाही, शेळ्या राहिल्या नाही. मी शेळ्या कशाला चारू म्हणते पोरं आपले. बरोबर. तुम्ही शेळ्या चारू नका. तुम्हाला तंत्रज्ञानामध्ये एका जाग्यावर बंदिस्त शेळी पालनासाठी, बंदिस्त गायी पालनासाठी खूप शास्त्र समोर गेलेलं आहे. नुसतं आणून टाकायचं आहे या ट्रॅक्टरनं, वाहनानं, त्याला चारा, मोकळं बंदिस्त गोठा. काही मेहनत करायचं कारण नाही. असे करणारे आजही आपले कुणब्याची मुलं किंवा इतर शेतकऱ्याची मुलं चांगल्या पद्धतीनं काही घडवत आहेत, जे शिकून आले तंत्रज्ञान. पण नेमकं चुकतंय काय आपलं, की आपण ते तंत्रज्ञान पाहण्यासाठी आपण कानाडोळा करतोय. करेक्ट. त्याच्याजवळ पैसा आहे म्हणतो, त्याच्याजवळ हे आहे. एक
मी सांगतोय माझ्या याच्यामध्ये आम्ही राज्यस्तरावर भाऊसाहेब मानव कृषी प्रतिष्ठानचं काम करतोय. एका बाईची व्यथा सांगतोय. एका वडर समाजाच्या बाईनं, नाशिकमधली आहे ती, तिचा नवरा एक्सपायर झाला होता ॲक्सिडेंटमध्ये. तिनं दगडाच्या मूर्त्या करताना, हे महादेवाच्या किंवा नंदीची ही मूर्त्या करत आहेत ना घरून, हो. अशा बाईनं कोंबडी 4-5 कोंबड्या, 10-12 शेळ्यापासून 5 एकर जमीन नाशिक सारख्या शहराजवळ घेतली. कशी घेतली असेल? तिची ताकद, तिची इच्छा, तिची संघर्ष. म्हणजे संघर्ष करण्याची पद्धत, आम्ही तिला सन्मान केला होता. तर तिनं डोळ्यात पाणी आणून हे केलं होतं. आज तिची मुलगी चांगल्या पद्धतीनं, तिच्या मुलीनं सुद्धा बेकरीचं दुकान टाकलंय नाशिकमध्ये. रेल्वे स्टेशनवरच आहे. एक विशेष म्हणजे तिनं, आम्ही गेलो होतो त्र्यंबकेश्वरला, तर तिने नेऊन दाखवलं आम्हाला. म्हणजे तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केला. तुम्ही प्रयोगशील शेतकरी म्हणून तुम्ही सर्वत्र ओळखल्या जातात. तर तुम्ही असा कोणता प्रयोग केलेला आहे ज्यातून या इतर शेतकऱ्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि जे त्यांच्यासाठी त्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून ते सक्षम होतील? माझा एक पॅटर्न मी काढलेला आहे. आता जवळपास या पॅटर्नमध्ये माझ्या एरियातले 10-15 मुलं तयार झालेले आहेत. म्हणजे तसे त्या पद्धतीने त्यांनी कार्य करायला सुरुवात केली, उभी केलेली आहे. 2-2.5 एकर शेतीमध्ये आपण आपल्या आयुष्यात आपणाला पाहिजे तेवढा पैसा आपण कमवू शकतो. हो का? जास्त शेती नाही लागत. अच्छा. पण त्या पॅटर्न मध्ये काय करायचंय, 1 एकर मध्ये तुती लावायची, राहिले 1.5 एकर, समजा 1.5 एकर मध्ये, अर्ध्या एकर मध्ये आपल्याला चारा, गुराढोराला चारा लावायचा, आणि 1 एकर मध्ये आपणाला पाहिजे तेवढे, अर्ध्या एकर मध्ये भाजीपाला आणि अर्ध्या एकर मध्ये आपणाला पाहिजे तेवढं अन्नधान्य, म्हणजे गहू, हरभरे, डाळ जे असेल ते. आता आपल्याला धान्य पिकवायचं नाही, धान्य मार्केटमध्ये खूप आहे, खूप भेटते, पैसा देऊन आपल्या मेहनतीपेक्षा कमी खर्चात आपल्याला सर्व उपलब्ध आहे. त्याच्यासोबत आपण 2-3 गायी ठेवल्या, जर्सी गाई, 10-15 शेळ्या ठेवल्या, 10 शेळ्या ठेवा, 20-25 कोंबड्या ठेवल्या, आणि त्याच्यासोबत कुक्कुटपाल, हे रेशीमचा उद्योग चालू ठेवला, तर तो 2.5 एकरचा शेतकरी 5 ते 7 लाख रुपये वर्षाचे कमवू शकतो. जो 50 एकर मध्ये 5 लाख रुपये कमवू शकत नाही, आजची घडीला अशी आहे. कारण मी हमेशा शेतकऱ्याला म्हणतोय की आपल्याजवळ फक्त शिल्लक राहते बियाण्याच्या रिकाम्या झालेल्या आणि खताच्या रिकाम्या झालेल्या पिशव्या. त्याचेच घोंगडे, त्याचेच कपडे शिवायची आपल्याला येणार आहे, असे जर आपण राहिलो तर. कारण आपल्याला, शेतकऱ्याला पूरक उद्योगाचा व्यवसाय आपल्याला करावा लागणार आहे. आणि हा सत्यशोधक पॅटर्न आहे आमचा. जे आमचे मार्गदर्शक, माझे मार्गदर्शक आहेत कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर विजयराव माने, आमच्या या संगनमतीने आम्ही हा पॅटर्न राबवतो आहे. अच्छा. एवढा जर पॅटर्न जर सर्व शेतकरी, आम्ही शासनाला सुद्धा सांगतोय, तुम्ही आगावच्या उठा ठेवा करूच नका. ट्रॅक्टरचा खर्च, ट्रॅक्टरचं अनुदान, याचं अनुदान शेतकऱ्याला देऊ नका. जे शेतकऱ्याला गरज भासते ते शेतकऱ्याला घेऊ द्या. तुम्ही आयतं देण्याचा प्रयत्न करू नका. विकास यांना होत नाही. करेक्ट. कन्सल्टिंग कशाला म्हणतात? म्हणजे गरज भासली तर आपण तिथं जायचं आणि कोणाकडून तरी त्या गोष्टी घ्यायच्या. आपण, तुम्ही सर्व जर ताटात वाढून दिलं तर तो त्याला खाणार नाही, ते त्याची चव सुद्धा येणार नाही. आता सांगतोय तुम्हाला, शासनाच्या योजनेमध्ये नुकसान काय झालंय. अनुदानावर ट्रॅक्टर दिले शेतकऱ्यांनी, बरोबर. एका गावामध्ये 100-150 ट्रॅक्टर आहेत, आजची घडी आहे. चालतात किती? मग कर्जबाजारी का होणार नाही शेतकरी? सांगा रे. जे आवश्यक आहे त्या गोष्टी द्या. आता ठिबक मोफत आहे तर ठिबक मोफत द्या. पाण्याची उपलब्धता नाही, शासनाने ठिबक शेतकऱ्याला मोफत द्यावं, असं माझं स्पष्ट मत आहे. स्प्रिंकलर शेतकऱ्याला मोफत द्यावं. कंपन्या जगवायचं नाही, तुम्ही कंपन्याला पाहत बसा, कंपन्याला काय द्यायचं. पण शेतकऱ्यांना मागितलं, मला ठिबक पाहिजे, मला ठिबक संच बसून द्या, 2 एकरावर शासनाने फुकट द्यावं. शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, तर त्या योजना म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का केवळ फक्त कागदापुरत्याच त्या मर्यादित असतात? नाही, शासनाच्या योजना तयार करायसाठी 50 पानाची फाईल करायची, त्याच्यावर 20-25 सह्या द्यायच्या, आणि 10-15 मीटिंग अटेंड करायच्या, आणि चक्रा ते किती होते याचा काही म्हणजे अंदाजच नाही त्या गोष्टीचा.
मी शासनाला नाही दोष देत, पण शेतकरी ही आपण सरकारच्या नाडीला पकडतो आणि सरकारच्या मागे पळतोय. बरोबर. माझं तर स्पष्ट मत आहे, शेतकऱ्याची नाडी नका पकडू, तुम्ही ग्राहकाची नाडी पकडा. ग्राहक शोधा. ग्राहक तुमचा माल कुठे विकते, कसा विकते हे तुम्ही शोधा. शासन काय करते? ट्रॅक्टर देते, गोडाऊन बांधून देते, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं प्रशिक्षण देते, तुम्हाला अभ्यास दौरे दाखवते. आपण अभ्यास दौऱ्याला गेलो तर आपण अभ्यास दौरे करत नाही, कृषीचे पाहत नाही, देवस्थानं करत बसतोय. शेतकऱ्याचे बी काही दोष आहेत ना. आपण शेतकऱ्याला असा शेतकरी म्हणत नाही की मला या विद्यापीठात किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे घेऊन चला, एखादी शेती दाखवा. आपण एखाद्या देवस्थानावर जातो, आपणही चुकतो. शेतकरी असा हे नाही, मी स्पष्टच बोलणार आहे. आपण चुकतो अशातली गोष्ट नाही. शासनाच्या याच्यावर अवलंबून न राहता, शासन किंवा राजकारण हे आपले शत्रू नाहीत, पण आपण त्याच्यावर अवलंबून राहिलो ना तर ते 100% आपले शत्रू आहेत. आपण स्वतःची इमेज, स्वतः कसा आपल्याला पैसाच कमवायचा आहे ना, आपल्याला खूप मार्ग आहेत. आपण ते मार्ग शोधायला पाहिजे. शेतकरी यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्या जिल्हा म्हणून ओळखला जातो. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. तर या संदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या का करतो असं तुम्हाला वाटतं? आणि विशेष म्हणजे त्याचं नेमकं कारण काय आहे? म्हणजे कर्जबाजारीपणा आहे किंवा आणखीन कोणतं असं जे कारण आहे, जे गंभीर आहे, जे लोकांपर्यंत माहिती नाही किंवा मग शासनाला सुद्धा माहिती नाही? शेतकरी आत्महत्या, मी कोणाला दोष देत नाहीये किंवा शेतकऱ्याला दोष देत नाही. आत्महत्या काय होतात किंवा मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतोय. 70-72 मध्ये माझ्या घरामध्ये, मी अगोदरही सांगितलं की माझी आई एक वेळेस स्वयंपाक करायची, 2 वेळेस आम्ही खायचो. ही परिस्थिती होती. त्यावेळेस शेतकऱ्याने आत्महत्या केल्या नाही. करेक्ट आहे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, त्यावेळेस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही. त्यावेळेस कर्ज वसुलीसाठी घरावरचे पत्र ओढत होते, त्यावेळेस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही. करेक्ट आहे. मग आता शेतकरी आत्महत्या का करतोय? याच्या मागं पडद्याच्या मागच्या काही शक्ती आहेत. ह्या शक्ती त्याचा दुरुपयोग घ्यायला, शेतकऱ्याचा अज्ञानपणाचा, शेतकऱ्याचा. शेतकरी आत्महत्या करत नाहीये. तुम्ही जर सर्वे केला, मी आपल्या इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सचिंद्र प्रताप सिंह कलेक्टर होते, त्याच्यानंतर ते कृषी आयुक्त झाले. त्या काळामध्ये बळीराजा चेतना अभियानमध्ये मी पूर्ण यवतमाळ जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं काम केलं. मला राज्यपालाच्या हस्ते त्यावेळेसचा सन्मान, बळीराजा चेतना अभियानचा सन्मान राज्यपालाने दिलाय. मी एक सांगतोय की शेतकरी आत्महत्या सर्व काही गोष्टी उपलब्ध असताना करतो. करेक्ट. आधुनिकता आहे, तंत्रज्ञान, सर्व गोष्टी आहेत. आणि ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस आत्महत्या करत नव्हता. खरंच. करेक्ट आहे. या मागचं कारण शोधायला पाहिजेत ना आपण. बरोबर. खूप गंभीर विषय आहे हा. आणि तुम्ही आत्महत्या केली म्हणजे त्याला 1 लाख रुपये देता, त्याच्या कुटुंबाला देता. हे आता तरी या 10 वर्षात शेतकऱ्याला ते 1 लाख रुपये त्याच्या पदरात ऑनलाईनच्या याच्यामुळे त्याच्या खात्यात जमा व्हायले. पहिलं तर त्या बाईच्या हातात 30-35 हजार रुपये जमा होत होते. ही सत्य गोष्टी आहे, मी पाहिलेली आहे, डोळ्यानं पाहिलेली आहे. जिल्हा परिषद सदस्य खाई, हे खाई, ते खाई, सर्व कोण कोण खात होते ते नाही माहित, पण 30-35 हजार रुपये तिच्या जवळ यायचे. ही परिस्थिती होती. आणि तुम्ही ऍक्सिडेंट झाला किंवा काही अपघात झाला, पर्यटन तिकडे काश्मीरमध्ये फिरायला गेले, विमानातून पडले, इकडे झालं, त्याला 25-25 लाख रुपये देतात. ही विटंबना नाही का शेतकऱ्याची? खरंच. करेक्ट. आणि आत्महत्या करता म्हणून तुम्ही त्याच्यावर राजकारण करता, हे विटंबना. मी असं नाही म्हणत शेतकरी दुःखात आहे, शेतकऱ्याला ते चुकतंय ना शेतकऱ्याचं. शेतकरी गोष्टी जे पाहिजे त्या गोष्टी करत नाही, दुसऱ्या गोष्टीकडे जातोय तो. कोणाचा तरी झेंडा घेऊन खांद्यावर हिंडायचं, कोणीकडे राजकारण करायचं, काहीतरी कोण्या गोष्टी करायचा. त्याच्यातल्या याच्यापेक्षा मी खोलवर गेलोय. मुस्लिम समाजाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली दाखवा, त्याची महाराष्ट्राच्या दरबारात कुठं नोंद आहे का दाखवा. करेक्ट. मारवाडी समाजाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली दाखवा. बरं, तेवढंही नाही, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याच्या बायकोनं आत्महत्या केलेली नोंद कुठं झालेली आहे का महाराष्ट्रात? मला सांगा. करेक्ट. मग तुम्ही कशाला डफळे वाजवता शेतकरी आत्महत्या करायला? म्हणजे शेतकऱ्याला एक प्रकारे तुम्ही अन्नदाता म्हणून तुम्ही शेतकऱ्याला मारता. हे कुठं ना कुठं अभ्यासपूर्वक थांबलं पाहिजेत. आणि आपण सर्व तंत्रज्ञानी आहोत, अभ्यासू लोक आहोत. या अभ्यासातून आपण शिकायला पाहिजे. शेतकऱ्याला दिशाभूल करून तुम्ही मारत आहात.
आपण शिकलेले माणसं त्यांना मारत आहोत. सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्या गोष्टी आपण थांबायला पाहिजेत. तो ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी पक्षाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू म्हणजे शेतकरी असतो, म्हणजे मग कोणताही पक्ष असो. आणि जशा निवडणुका संपल्या तर मग शेतकरी दुर्लक्षित होतो. या वास्तवाकडे तुम्ही कसं बघता? निवडणूक होते, आपल्या घटनेमधलीच लिहिलेली आहे, लोकशाहीचा एक केंद्रबिंदू आहे निवडणूक. आणि निवडणूक व्हावी असंही माझं मत आहे. पण निवडणूक आयोगाने याकडे गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. ती कोणताही पक्ष असो. त्यांनी जे आश्वासनं दिले त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये ते आश्वासन पूर्ण केल्याशिवाय पुढच्या निवडणुकीला त्या निवडणूक आयोगाने त्या पक्षाला मान्यता देऊ नये. करेक्ट आहे, करेक्ट. राजकारणच होणार नाही सर. खरंच, खरंच. किंवा कोणीही उच्च न्यायालयानं किंवा सुप्रीम कोर्टाने सुद्धा यावर अपील हे करायला पाहिजे की बा तुम्ही एवढ्या पूर्तता दिलेल्या होत्या, एवढ्या तुम्ही शेतकऱ्याबद्दल असो, शिक्षित बेकाराला असो किंवा महिलेला असो किंवा आरोग्याविषयी जे घोषणा केल्या त्या घोषणासाठी तुम्ही ज्या गोष्टीसाठी आश्वासनं दिले, म्हणजे आमिष दाखवलं जनतेला आणि मत मिळवून घेतलं, त्याची पूर्तता केली नाही तर पुढच्या वेळेस त्याला थांबवावं, त्या नेत्याला थांबवावं, त्या पक्षाला थांबवावं. पण नेमकं काय व्हायलंय आपल्या लोकशाहीमध्ये की असेच पक्ष आश्वासनं देऊ देऊ पुढे चालले, आपणही त्याच्या मागे चाललोय. करेक्ट. काहीच होईना झालंय. हे थांबलं पाहिजे कुठं ना कुठेतरी. तुम्ही अमेरिकेचं उदाहरण पहा, तुम्ही बाहेर देशातले जे प्रॉपर देश आहेत, म्हणजे ज्याच्यापाशी आर्थिक समृद्धी खूप आहे, त्यांनी समजा जर कुलूप लावलं आपल्या ताल्याला तर पूर्ण जगाच्या सर्व देशातले कुलूप आपोआप बंद होते. आताचं तात्काळचं उदाहरण घ्या तुम्ही. करेक्ट आहे, करेक्ट. एका युद्धामुळे साऱ्या जगामध्ये हालचाल व्हायला, हाहाकार माजायला. म्हणजे त्यांची ताकद पाहणं किती आहे. आपण नुसते समृद्ध झालो, कृषीप्रधान आहो, ह्या गोष्टी करून आता नाही चालणार आपल्याला. करेक्ट. आपणाला जर खरा विकास पाहायचा असेल तर तळागाळातला माणूस कसा उभा राहील, तो घरी आहे तर घरातच त्याने पैसा कसा कमवावा, त्याचे उद्योग कसे चालायले, त्याने कसा रिकाम. आज तर संख्या पहा, आणि बरेच माध्यम असे आहेत, प्रसार माध्यम, शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही. हे एक मागच्या 2 वर्षात खूप प्रकरण चाललंय. हे कोणी केलं निर्माण? आपण प्रसार माध्यमानंच केलं ना. काय मुलं राहिले का? व्हायले ना मुलं. परिस्थिती अशी होती, एक काळामध्ये शेती किती आहे, अगोदर म्हणायची नोकरी किती आहे. आज मुलीचा बाप म्हणते मुलाला शेती किती आली. मग ती मुलगी शेतात जात नाही तर शेतीचा प्रश्न विचारायचा नाही, तो कमवते काय हा प्रश्न पहा. व्यसनी आहे का, तो कोण्या समाजात असो. पण नेमकं तसं होत नाही. आपण म्हणजे दुसऱ्या दिशेनं पळायचा प्रयत्न करतो, पूर्ण समाज. त्यामुळं निवडणुकीची ह्याच गोष्टी आहेत. आणि निवडणुकीमध्ये तुम्ही पहा, प्रत्येक पक्षाचा मी अनुभव घेतलाय, अभ्यास केला त्याच्यावर. एखादा अशी जर मडक्याची आपण अशी उतरण रचली आणि प्रत्येक मडक्याला असे एक एक छिद्र पाडून ठेवलं, वरच्या याच्यामध्ये जर पाणी टाकलं तर काही दिवसांनी खालचं मडकं भरते. बरोबर. वरच्या मडक्यातून खालच्या मडक्यापर्यंत त्याला वेळ लागते. पण आजच्या घडीला कसं आहे, आज ऑनलाईनवर सर्व गोष्टी झालेल्या आहेत. बरोबर. ताबडतोब पाहिजेत, ताबडतोब सर्व गोष्टी पाहिजेत. मग ताबडतोब व्हायसाठी माणसाने सुद्धा ताबडतोबच्या गोष्टी शिकायला पाहिजेत. पैसा तुमच्या खात्यात ताबडतोब जमा व्हायला नंतर ताबडतोब त्या पैशाचा विल्हेवाट कसा लावायचा, त्या पैशाचा चांगल्या पद्धतीने उपयोग कसा घ्यायचा हे शिकलं पाहिजे. आपण पैशासाठी विकल्या चालू. इलेक्शनमध्ये काय झालंय, मी उघड भाषेत सांगायचं म्हणजे मी सांगतोय तुम्हाला, आपल्यासारखी हुशार माणसं सत्ता बदलू शकत नाहीत. करेक्ट. पण दारुड्या माणूस सत्ता बदलायला, खुर्ची बदलायला राजकारणाची. करेक्ट. ही जर आपल्या लोकशाहीची दुर्दशा असेल तर लोकशाही कशाला म्हणावी. गावात इलेक्शन आहे, दारूच्या शिशा येतात, दारू पितात, कोण्या लाडक्या बहिणीचा प्रश्न, कोण्या याचा योजना, याच्या त्याच्या योजना वाटायच्या, आणि मग लोकशाही आमचा देश जगामध्ये लोकशाही 1 नंबरचा आहे. अशानं लोकशाही नाही टिकणार. कोणीतरी एखादी युवा शक्ती पुन्हा निर्माण होईल. कालचक्र फिरत असते. एखादी युवा शक्ती निर्माण होईल, मग हुकुमशाही देशात येईल. अशी वेळ यायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळं आजची लोकशाही आहे आपली, रचनात्मक केलेली लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्या लोकशाहीला टिकवण्यासाठी आपल्यासारख्या हुशार माणसाने अभ्यासपूर्वक, ते शेतीचं ज्ञान असो, व्यापाराचं ज्ञान असो,
बेकारीचं ज्ञान असो, कोणतंही ज्ञान आपण ते समजून घ्यायला पाहिजे. करेक्ट. आरक्षणासाठी आपण लढलोय, शेतकऱ्याच्या सर्वच गोष्टीसाठी लढलोय. काय फायदा झाला? काय व्हायला त्याच्यापासून? आरक्षण तुम्ही नोकऱ्यासाठीच करायला ना, तर आता नोकऱ्या कुठं मिळाल्या तुम्हाला? करेक्ट आहे, करेक्ट. मग तुम्ही कशाला जीवदान द्याले? कशाला मरायले? पाहतो कृषी क्षेत्रामध्ये जर का यशस्वी व्हायचं असेल, जे तरुण शेतकरी आहेत, त्यांना यशस्वी व्हायचं असेल, तर तुमच्या मते त्यांनी काय आत्मसात केलं पाहिजे जेणेकरून त्यांचा विकास होईल? कोणत्याही क्षेत्रामध्ये एका वस्तूच्या 2 वस्तू कशा होतील? हं. म्हणजे दुधापासून दही कशी होईल? ज्वारीपासून पीठ कसं निर्माण होईल? अंड्यापासून आमलेट कसं तयार होईल? ऊसापासून रस कसा तयार होईल? ह्या साऱ्या गोष्टी शिकवायच्या. नाही शिकणं झालं तर कोणाच्या दुकानावर राहायचं, 2 वर्ष, 1 वर्ष तिथं घालायचे आणि ते शिक्षण घ्यायचं. पश्चिम महाराष्ट्रातले मुलं असेच करतात. बरोबर. साधं मक्याचं उदाहरण सांगतोय. मक्याचं ते काय लाह्या काय म्हणतात त्याला? पॉपकॉर्न. हां, पॉपकॉर्न. पॉपकॉर्न तयार करायचा परदेशामध्ये मका जाते. आपण ₹1800 क्विंटल घेतोय. परदेशामध्ये त्याचे ₹28,000 क्विंटल होते. पॉपकॉर्न तयार करून काही लागत नाही त्याला. पॅक करायचं घरच्या घरी, त्याला मशिनरी आणून. ह्या गोष्टी युवकांनी शिकायला पाहिजेत. प्रक्रिया करायचं शिकलं पाहिजे. प्रक्रिया करायचं आपल्याच गावातले फुटाणे आहेत. शेतकऱ्यांच्या मुलाने पहिल्यांदा लक्षामध्ये ठेवायला पाहिजे, की आपलं पहिली गोष्ट कर्ज न काढता शेती करायचं पहिल्यांदा शिकावं शेतकऱ्याच्या मुलाने. करेक्ट. एकदम श्रीमंत कोणी होत नाही. थोड्या-थोड्यानंच आपल्याला एकाचे ₹2 कसे होतील पाहायचं. आपल्याला आयुष्य 100 वर्षाचं नसलं तरी 60-70 वर्षाचं आयुष्य आहेच आपल्याकडे. बरोबर. आणि त्या आयुष्यात आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याजवळ पैसा मुबलक कसा राहील या गोष्टीसाठी विचार जर केला, तर शेतकऱ्यांनी कर्ज न काढता शेती करण्याचं पहिल्यांदा शिकावं, असं माझं मत आहे. कोणी तरुण मुलं आपला उद्योग चालू करताना कर्ज न काढता आपला उद्योग चालू करायचा आहे. बरोबर. सायकलचं पंक्चर काढायचं दुकान असलं तरी त्याच पद्धतीनं करा किंवा एखादा मोठा उद्योग चालू करायचा असेल तर त्याच पद्धतीनं करा. अगोदर तुम्ही शिका. बरोबर. आणि शिकून मग कर्ज काढा. जोपर्यंत तुमच्याजवळ ग्राहक, तुमच्यापर्यंत पैसे येण्याची सुविधा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत तुम्ही कर्जच काढू नका, असं माझं मत आहे. शेतकऱ्याने सुद्धा शेतीतलं उत्पन्न वाढवायचं, आपल्याजवळ पैसा जमा करायचा आणि मग कर्ज काढायचं शिकायचं. शेतकऱ्यांचा कसा विकास होईल, शेतकरी कसा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, या संदर्भामध्ये मार्गदर्शन करता शेतकऱ्यांना. तर एवढं शेतकऱ्यांच्या जे कसा दुर्लक्षित असलेला जो काही घटक आहे, त्या शेतकऱ्यांना तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली, की या शेतकऱ्यांना तुम्ही असं मार्गदर्शन करावं म्हणून? ईश्वर मानत नाही किंवा ईश्वर आहे असंही म्हणत नाही आणि नाही असंही म्हणत नाही. पण जे माणसं आपल्याला आपल्या अस्तित्वात असताना आपल्याला मार्गदर्शन, आपल्याला दिशा दाखवतात, त्याच माणसाला जर आपण ईश्वर समजलं, तर खरे ईश्वर तेच आहेत. त्यापैकी माझ्या आयुष्यामधले एक तर माझे वडील, म्हणजे आम्ही त्यांना दादा म्हणायचे, आणि दुसरे माझे मोठे भाऊ. या 2 माणसांनी मला शेतीमध्ये कशा पद्धतीनं मी खूप संकटाला, खूप गोष्टीला म्हणजे वैतागून गेलेला एक माणूस होतो. खूप राजकारणाला, बेकारीला, सर्वच गोष्टीला. पण स्वतःची शेती करून शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं जर शिकवलं असेल, तर मला या 2 माणसांनी म्हणजे ईश्वररूपी माणसांनी, माझ्या वडिलांनं, आपल्याजवळ जे आहे ते लोकाला देत राहा. जे ज्ञान आहे, तू ज्या गोष्टीनं प्रगती केली ते 2 माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कर, असं माझ्या दादाचं म्हणजे बाबाचं मत व्हायचं. माझ्या मोठ्या भावाचं सुद्धा तेच मत राहायचं. तुला ₹5 दिले तर ₹5चा कसा हिशोब ठेवायचा आणि कसं करायचं हे शिकवले. आणि तिसरी गोष्ट जी प्रेरणा मिळाली मला, हे आधुनिक तंत्रज्ञानाची प्रेरणा मिळाली. माझ्या आयुष्यामध्ये एक तर पहिलाच मी कुणबी मराठा समाजाचा शेतकरी आणि या समाजाला उद्योग, शेती, पैसा मिळवायचं साधन सोडून राजकारणाच्या मागे पळायचा सर्वात मोठा पहिला उद्योग. करेक्ट आहे. या गोष्टीमध्ये मी काही दिवस घातले. अच्छा. आयुष्य कमी केलं माझं. पण ज्यापासून मी शेतीमध्ये गेलोय, त्या शेतीची प्रेरणा म्हणजे मला जी कलाटणी मारून दिली माझ्या आयुष्यातली, तर त्या आयुष्यातली कलाटणी मारून देणारे कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर विजयराव माने आणि 2 नंबरला कृषी विभाग. अच्छा. महाराष्ट्र शासनाचा. या 2 घटकांनी मला आजपर्यंत इथपर्यंत आणलेलं आहे
की माझं नाव पूर्ण महाराष्ट्रभर आहे. मला मी ओळखत नाही त्या अधिकाऱ्याला, त्या नेत्याला माझं नाव माहीत आहे. मी ओळखत नाही त्यांना, पण माझा नंबरवर फोन आला तर मी एक साधा माणूस, पण मला ते सर, राव एवढे शब्द मला उपाध्या देऊन बोलतात. त्यावेळेसच मला वाटते की मी आयुष्यामध्ये खूप कमवलंय. आता तुम्ही या आपल्या या शासनाला किंवा जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मोलाचा संदेश द्याल? आता मुख्यमंत्र्याचा प्रश्न होता ना? हो. जर तुम्हाला देशाच्या जे काही कृषी मंत्री आहे त्यांना भेटण्याची संधी मिळाली तर तुम्ही त्यांना काय विचाराल? एक कोणीतरी एका पिक्चरमध्ये म्हणलेलं आहे की मुझे 1 मिनिट के लिए पंतप्रधान या सीएम बनाओ, मैं देश का कायापालट करूंगा. खरं. तर मी तसं म्हणणार नाही. मी म्हणाल, मला जर कृषी मंत्र्याजवळ बोलायची 1 मिनिट जर संधी दिली आणि त्यांनी माझे विचार सविस्तर ऐकून घेतले, तर मी ठामपणे सांगेल की माझ्या या 3 गोष्टीकडे जर लक्ष दिलं कृषी मंत्र्यांनी, तर शेतकरीही तुम्हाला भीक मागणार नाही, कर्ज मागणार नाही. शेतकरी स्वतः म्हणजे असा समृद्धशाली होईल की ज्याची म्हणजे महाराष्ट्रात खरा कृषीप्रधान देश, समृद्धशाली देश होईल. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे की पहिला प्रश्न मी म्हणेल की शेतकऱ्याला निर्मिती केलेला अन्नधान्याचा भाव ठरवण्याची पूर्ण ताकद, पूर्ण अधिकार त्या शेतकऱ्याला द्यावं. बरोबर. काही कोणी तुम्ही MSP कोणतं काय ते मूल्य आयोग हे नकोच. हे तुम्ही लोकाला, जनतेला जगवायले, वाढती लोकसंख्या आहे ना, या लोकसंख्येला जगवायले तुमच्या या मूल्यमापन आयोगाच्या माध्यमातून. हे नकोच. तुम्ही डायरेक्टली शेतकऱ्याला, ज्याला भूक लागली त्यानं विकत घेऊन खावं बस. बरोबर. जगायचं सर्वाला आहे, तुम्हाला मलाही जगायचं आहे. तर ह्या गोष्टी, अन्नधान्य पिकवलेला माल, माझा भाव, माझ्याकडे या पद्धतीचा माल आहे, मी अशा पद्धतीने विकणार, माझ्या मालाचा हे भाव आहे. ज्याला घेऊ वाटलं त्यांनी घ्यायचं, नाही घेतलं त्यांनी कोंबड्याला, गाईला चारावं. पूरक उद्योग त्यांच्याकडे भरपूर तयार झालेले असतील. करेक्ट. दुसरा प्रश्न राहील, सध्याच्या काळात पंतप्रधान पीक विमा योजना हे जगवायले पूर्ण कंपन्याला, ही बंद व्हायला पाहिजे. चालू राहिला तरी तो पैसा, आज मी एका एकरला 450 रुपये जर भरत असेल शेतकरी, 5%, 10% जे असेल त्याचा, आणि महाराष्ट्र शासन 22%, 20% काय भरत असेल, आणि उरलेला केंद्र सरकार भरत असेल त्या कंपनीला, तेवढाच पैसा जर कलेक्टरच्या तिजोरीमध्ये पैसा जमा केला आणि कलेक्टरनं, जिल्हाधिकाऱ्यांनी पेरणीच्या अगोदर तेवढाच पैसा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला, तर आज शेतकरी उभा राहील. त्याला तेवढीच आर्थिक मदत पेरणीच्या वेळेस होईल आणि वाट पाहिल. तो कर्जाची वाट पाहणार नाही, तो या पैशाची वाट पाहिल. बरोबर. आणि ऑनलाईन आहे, पैसा खाता त्याच्या जमा होईल. बरोबर. दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न असा राहील माझा की कृषीचं शिक्षणशास्त्र बदलायला पाहिजेत. हे बेकारी वाढवण्याचं कृषी शास्त्राचं अभ्यास बंद करून ज्यांनी कृषी क्षेत्रात प्रवेश घेतला असेल युवकांनी, त्या युवकाला शेतीला पूरक उद्योगाचं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. तो शिक्षणासोबत पूरक उद्योगाचं मार्गदर्शन घेऊन, तशी पदवी घेऊन आपल्या गावात आला म्हणजे तो आपल्याला आपल्या गावात नोकरी नाही मिळाली तरी स्वतःचा धंदा तरी उपलब्ध करू शकेल. एवढे हे 3 मुद्दे जर हे केले तर येणाऱ्या भविष्यात 100% महाराष्ट्र समृद्धशाली होईल, कृषीप्रधान होईल आणि शेतकऱ्याचा तुरा तालानं मिळेल, एवढं मी खात्रीने सांगतो. ओके, बढिया. आपल्या यवतमाळ जिल्ह्यातच नाही तर जे महाराष्ट्रामध्ये असलेले जे काही शेतकरी आहे त्यांना तुम्ही कोणता महत्वाचा किंवा मोलाचा संदेश द्याल ज्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळेल? शेतकऱ्याला एक महत्वाचा मुद्दा सांगतोय. शेतकऱ्याला म्हणण्यापेक्षा शेतकरी समूहाला, त्याच्यामध्ये शेतमजूर आले, शेतकरी आले, सर्वांना एक महत्वाचा मुद्दा सांगू शकतो की आपण कोणत्याही गोष्टीचं कर्ज घेताना, जे माझ्या वडिलांनी मला जी शिकवण दिली, ते 2च मुद्दे आहेत यशस्वी होण्याचे माणसाचे. पहिला मुद्दा, आपण घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आपण ताकद निर्माण करावी आणि ते कर्ज फेडण्यासाठी समर्थ राहावं. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी आपल्या शेतात काम केलं, ते बैल असो की शेतमजूर असो, त्यांनी आपल्या शेतावर त्याच्या डोळ्यातून पाणी आणलं नाही पाहिजे. ते शाप शेतकऱ्याला खूप मोठा लागतो. बरोबर. कुणाचे मजुराचे पैसे बुडवायचे नाही. कोण्या बैलाला, ढोराला, जे आपल्याकडे काम करते त्याला नाराज करायचं नाही. त्यांनी आपल्याला शाप देऊन आपल्या शेतातून जाऊ नये. लक्ष्मी तुमच्या शेतामध्ये आपोआप नांदते. त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की कर्ज नाही बुडवलं तर तुम्हाला कर्ज उपलब्ध होईल आणि तुम्ही मजुराचे पैसे दिले तर तुम्हाला मजूर आपोआप उपलब्ध होईल. बरोबर. तू कष्ट करते आपल्याजवळ,
तर त्याच्या कष्टाचा त्यालाही मोबदला मिळाला पाहिजे. बरोबर. हे जर ज्या शेतकऱ्यांनी शिकलं ना, तो खरा हाडामासाचा शेतकरी. ही शिकवण माझ्या वडिलांना मला दिली. मी गेल्या 20 वर्षापासून कोण्याही शासनाचं कर्ज घेतलेलं नाहीये. आणि मी शेती करतोय. आज 70 एकर जमीन मी बगर कर्जाची चालवतोय आम्ही सर्वजण भाऊ मिळून. कुणाचं कर्ज नाही आमच्याकडे. आमचे उलट आमचे पैसे बुडवले असतील लोकांनी, पण आम्ही कुणाचे पैसे बुडवले नाही. कोण्या मजुराला आम्ही रिकाम्या हाताने वाट लावलं नाही. शासनाचं फक्त इलेक्ट्रिकचं बिल एवढंच आमच्यावर कर्ज बस. याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणाचं कर्ज आणि तेही दर महिन्याला आम्ही बिल भरतो. कारण ते आपणाला फायदा देते ना ते साधन. बरोबर. मग त्या साधनाचं कर्ज कशाला ठेवायचं? ही मानसिकता आपण जोपर्यंत बदलणार नाही, तोपर्यंत माणूस होणार नाही असं मला वाटतं.